भारतात असे अनेक सण उत्सव आहेत ज्यांच्या अनेक ऐतिहासिक कथा आहेत किंवा पौराणिक कथा आहेत. मात्र तरीही आज वेगळ्या स्वरूपात, आधुनिक स्वरूपात आजही ते सण शतकानुशतकांपासून साजरे केले जात आहेत. इटलीमध्ये सुद्धा असाच एक सण आहे. उत्तर इटलीमधल्या इव्रिया या शहरामध्ये बॅटल ऑफ ऑरेंज खेळलं जातं, म्हणजेच संत्र्यांचं युद्ध खेळलं जातं. यात चक्क नागरिक एकमेकांवर पिकलेली संत्री टिचून फेकून मारतात. त्याच्या मागे कथा अशी आहे किंवा एक वास्तव असं सांगितलं जातं की एक हुकुमशाह या शहरात होऊन गेला आणि त्याच्या विरोधातल्या बंडाचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. यामागे आणखी एक अशी कथा आहे की वायलेट्टा नावाची एक नववधू होती. तिच्याकडे या वेड्या हुकुमशहानं चक्क तिच्या लग्नाच्या रात्रीच प्रथेच्या नावाखाली शय्यासुखाची मागणी केली. अर्थातच वायलेट्टानं ही मागणी धुडकावून लावली आणि तिथून बंड सुरू झालं. त्या बंडाचं नेतृत्व सुद्धा या वायलेट्टानं केलं असं म्हटलं जातं. आज अर्थातच त्यामध्ये आधुनिक स्वरूप आलेलं आहे आणि यामध्ये एकमेकांवर संत्री फेकून मारली जातात. यात कोटेनाटे सैनिक येतात, ते एखाद्या ट्रकमधून येतात आणि ट्रकमधून संत्री नागरिकांवर फेकली जातात. तर नागरिकसुद्धा अगदी खालून त्या लोकांवर ही संत्री फेकत असतात. म्हणजे स्पेनमधल्या टॉमेटिनो या उत्सवाची सुद्धा याच्याशी तुलना केली जाऊ शकते. मात्र हा उत्सव आजही तितक्याच आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो आणि आत्ताच म्हणजे शनिवार ते मंगळवारपर्यंत म्हणजे 3 दिवस हा सण अगदी आनंदाने साजरा करण्यात आला.